हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री बादरायण रुवाच कृत्वा दैत्यवधं कृष्ण सरामयूर्तः भूवतारयद्भारं जविष्ठं जनयन कलिम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे 11व्या स्कंधाला आजपासून आपण प्रारंभ करणार आहोत. 11वा स्कंध म्हणजे भागवताचं मन आहे असं म्हटलंय. एकादश स्मृता. एकादश स्कंध हे 11वं मन आहे आणि भगवंताचं भागवत हे स्वरूप आहे. भगवान म्हणतात की मी कुठेच गेलो नाही, भागवत रूपाने मी आहे. भागवत हा माझा देह आहे, भागवत हे माझं स्वरूप आहे. म्हणून आपण म्हणतो ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे ग्रंथ नाहीये, हा शब्द नाहीत, अक्षर नाहीत, हे गोपाल कृष्णाचं स्वरूप आहे. आणि या दृष्टीने प्रत्येक स्कंधाचं महत्व सांगितलेलं आहे. यापैकी 11वा स्कंध म्हणजे भगवंताचं मन आहे. मन, या मनाचा शोध घेणं अवघड आहे, पण भगवंतानीच हे मन आपल्याला उलगडून दाखवल्यामुळं भगवंताच्या मनाचा आपण या ठिकाणी विचार आजपासून करणार आहोत. बादरायण म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षी. बादरायण हे व्यास. बादरायण म्हणतात, व्यास महर्षी म्हणतात. कृत्वा दैत्यवधम कृष्ण, हा कृष्णाने आता जवळजवळ सगळ्या असुरांचा वध केला. सगळे दुष्ट लोक ठार मारले. पांडव आणि कौरव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करून भगवंतानी कौरवांना ठार मारलं. एक ओपिता सुबहू पांडुस्त सपत्नैर. आणि संपूर्ण द्यूताच्या निमित्ताने, द्यूत खेळण्याच्या निमित्ताने या ठिकाणी पांडवांना वनवास आणि नंतर 12 वर्षांच्या नंतर अज्ञातवास झाल्यावर दोघांच्या मध्ये समेट करण्याचा प्रयत्न करून सुद्धा दुर्योधन बदला नाही, दुर्योधनाने ऐकलं नाही. तेव्हा भगवंतानी शेवटी युद्धाचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी सर्वांना, सर्व दुष्टांचा संहार करून टाकला. पृथ्वीवरचा भूभार हरण केला. एवं व्यवस्थितो राजन सत्य संकल्प ईश्वर. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, भगवान हा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प म्हणजे काय की त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट येते ती सत्यच असते आणि जी सत्य असते तीच गोष्ट भगवान या ठिकाणी प्रेरित करतात, काळाला प्रेरित करतात. काय झालं? एवं व्यवस्थितो राजन, भगवंताने विचार केला, झाले सगळे दुष्ट ठार मारले. कंसापासून कंस असो, चाणूर आहे, मुष्टिक आहे, शल आहे, तोषल आहे, जरासंध आहे, त्याप्रमाणे सौ या शाल्व आहे, वक्रदंत आहे, शिशुपाल आहे, या सगळ्यांना दुष्ट शक्तींना ठार मारलं. विविध वानराला ठार मारलं आणि नंतर या ठिकाणी कौरवांचाही नाश करून टाकला. आता सगळे दुष्ट संपले. मग आता काय? बाहेरचे सगळे दुष्ट संपले, पण आपल्या घरातच आता यादव आहेत. हे यादव कोणालाही ऐकणार नाही. आपलेच पोर आहेत, आपलेच बाळ आहेत, आपलेच नातू पण तू आहेत, पण यांच्यावर दुसरं कोणी आक्रमण करणार नाही. आणि मग हे मासतील आणि आपल्याला अवतार पुन्हा धारण करावं लागेल. त्यापेक्षा आपण दोघांच्या मध्येच संघर्ष घडवून आणावा. भगवंताच्या मनात इच्छा झाली यादवांच्या मध्ये आता यादवी निर्माण करणे, संघर्ष निर्माण करावा. आणि त्याला एक निमित्त केलं भगवंताने. काय? शाप व्याजेन. शाप हे निमित्त केलं. काहीतरी निमित्त लागतं माणसाला. काय हो म्हणलं? काही नाही, चहा पिता पिताच गेला. कसं काय गेला? कसं काय गेला? उचकीच लागली म्हणले.
उचकी म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का? पण श्वास वरतीच राहिला आणि खाली गेलाच नाही, झालं गत प्राण झाला. निमित्त काय झालं? उचकी. ते म्हणतात निमित्त फक्त भगवान निमित्त कारण आहे. भगवान या सगळ्या काळाचं निमित्त करतो आणि संपूर्ण जग दुष्टांपासून नाहीसं करून सृष्टांना प्राप्त करून देतो. ज्याप्रमाणे शाप व्याजन विप्राणम समजे स्वकलम विभू त्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्यालोचनम नृणाम. अतिशय सुंदर विवरण केले त्यांनी की स्वमूर्त्या लोकलावण्य, भगवंतांनी सगळ्या जगातलं सौंदर्य आपल्यामध्ये आणलेलं होतं की लोकांनी आपल्याकडे पाहिल्यावर दुसरीकडे पाहूच नये, त्याची वृत्तीच दुसरीकडे पाहायची झाली नाही पाहिजे. त्याच्या डोळ्याला एकदा भगवंताचं रूप दिसलं की तो डोळा दुसरीकडे जातच नव्हता. स्वमूर्त्या लोकलावण्य आणि निर्मुक्त्या. तुम्ही म्हणाल का हो देवांनी सौंदर्य का धारण केलं? ते म्हणतात निर्मुक्त्या, लोकांना मुक्त करण्यासाठी, लोकांना या संसारातून मुक्त करण्यासाठी भगवंतांनी आपल्यामध्ये सौंदर्य निर्माण केलं, लावण्य निर्माण केलं आणि संपूर्ण इंद्रियाला संसारातून मुक्त करण्यासाठी भगवंतांनी हे सगळं केलं. ते म्हणतात स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनम नृणाम गेभिस्ताम. आणि भगवंताची वाणी अशी होती की जी ऐकल्यावर आपल्याला दुसरं काही ऐकावंसं वाटत नव्हतं. जगातले सगळे विषय तुच्छ. अहो एकदा अमृताचं पान केल्यावर कुणाला जर म्हणलं आता काकवी प्या, तर कुणी पिईल का? अहो अमृताचं पान केल्यावर काकवी कोण पिणार? त्याप्रमाणे भगवंताचं एकदा डोळ्याने रूप पाहिल्यावर, त्याचप्रमाणे कानाने शब्द ऐकल्यावर आपल्याला दुसरीकडे आपलं इंद्रियच जात नव्हते. गिरविस्ताम स्मरताम चित्तम पादस्थान क्षतां क्रिया. भगवंताने आपल्या पायाने पावलाने संपूर्ण जगाला पवित्र केलं. त्याचप्रमाणे वाणीनं सगळ्या जगाला मुक्त केलं. आणि भगवंताचं स्मरण हे चित्ताला मुक्त करणार आहे, चित्तामध्ये चैतन्य आणणार आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाचं अलौकिक वर्णन सुरुवातीला केलं. बहिर्मुखता, कृष्णाकडे पाहिलं की विषयाचा लवलेश राहत नव्हता. भगवंत हाच विषय व्हायचा, बहिर्मुखता नष्ट व्हायची. अशा भगवंतांनी सत्य संकल्प केला. काय सत्य संकल्प केला? की काय नाही, ब्राह्मणाचा शाप घडावा. एकदम असं म्हणल्याबरोबर राजाने प्रश्न केला, महाराज अहो ब्रह्मण्यानाम वदान्यानाम. अहो भगवान तर ब्रह्मण्य आहेत, ब्राह्मणाबद्दल अतिशय प्रेम आहे, दया आहे. ब्राह्मणांचा सत्कार केल्याशिवाय कुणाला सोडत नव्हते आणि श्रेष्ठ दर्जाचे. असा असताना त्यांच्या कुळाला शाप कसा झाला? आणि नित्यम वृद्धोपसेविनाम, नेहमी वृद्धाची सेवा करत होते. असं असताना शाप कसा झाला? विप्रशाप कथमभूत वृष्ण. हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याचं काय झालं की एकदा या ठिकाणी सगळे तीर्थक्षेत्रावर आलेले असताना शुकाचार्य म्हणतात सगळेजण तीर्थक्षेत्रावर आले. पिंडारक या ठिकाणी आले आणि पिंडारकाच्या ठिकाणी आल्यावर दान धर्म कर्म सगळे करू लागले. त्या ठिकाणी सगळे आले. अहो विश्वामित्र आले, असित आले, कण्व आले, गौतम आले, भृगु आले, दुर्वास तर अत्यंत कडक, कश्यप आले, वामदेव आले, नारद आले. आणि हे सगळे आपल्या आपल्या ध्यान धारणा यामध्ये तल्लीन होते. अहो मोठमोठे ऋषी महर्षी राजर्षी वेदर्षी कांडर्षी सगळे आलेले आणि डोळे झाकून बसलेले. एवढ्यात यांच्या आता भगवंताची प्रेरणा ही कोणाच्या मनात काय यावं सांगता येत नाही. सगळे यादव आता काय लहान होते का बरं? मोठमोठे होते. पण यांना काय वाटलं काय की आपण खेळू म्हणले. चला काय खेळ खेळायचा? सांब दिसायला खूप सुंदर होता. ह्या जांबवतीचा मुलगा दिसायला अतिशय सुंदर आणि अगदी मुलीसारखा नाजूक चांगला सुंदर. पाहिल्याबरोबर म्हणले आता तू काय हो म्हणले, तू स्त्रीचं रूप धारण कर, आपण गंमत करू म्हणले. या ऋषींना काय कळतं बघू. आपण म्हणतो ना हे ऋषी त्रिकालदर्शी आहेत, त्यांना काय कळतं बघू म्हणले. आणि तिला स्त्रीचा वेळ धारण करायला लावला. क्रीडंता मुपुव्रज्य. आणि खेळत 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 काय खेळ खेळला तर हा खेळ की आपण नवरा बायकोचा खेळ खेळू. आणि तू स्त्री हो, तू बायको आहेस आणि मग तू लाजायला लागलीस. तू लाज म्हणे,
प्रष्टुम विलज्जते साक्षात आणि ती लाजत लाजत समोर आली. तिने साडी नेसली, त्याचप्रमाणे पोटावर पट्ट्या करू 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 मोठं पोट तयार केलं आणि एवं प्रलब्धा मुने स्थानाचुः आणि सगळ्या मुलींच्या समोर आणलं. आणि सगळे म्हणले, अहो महाराज, अहो ही मुलगी ना नुकतंच लग्न झालेलं आहे, ही जरा लाजते हो, पहा ना, ती विलज्जित होते, लाजते, तिच्या मनामध्ये इच्छा आहे की तिला मुलगा होईल का मुलगी. आता आजही मुलगा आणि मुलगी हे पाहायला सरकार म्हणतं की हे याच्यावर बंधन आहे. कोणत्याही प्रकारची आपल्याला भ्रूण परीक्षा करता येत नसते, लिंग परीक्षा करता येत नसते, सरकारचा बॅन आहे त्याच्यावर. त्याही वेळेला ऋषींच्या मनात हेच होतं, अहो मुलगा आणि मुलगी असं काय भेद करता तुम्ही. पण दुसरे ऋषी म्हणाले तसं नाही, पहा म्हणजे कोण आहे बघा. त्यांच्या लक्षात आलं, अरे हे कृष्णाचे पोर आहे, गंमत करतात, खेळ खेळतायत. म्हणले, अहो ए पोरांनो तिकडे खेळा, आम्हाला जप तप संध्या कर्म करू द्या, पिंडारक क्षेत्रावर आम्ही आलोत, आम्हाला काहीतरी धर्मकर्म करू द्या. नाही नाही म्हणले, सांगा ना हिला मुलगा होईल का मुलगी, एवढंच सांगा. जे या ठिकाणचे ऋषींनी एकमेकाकडे पाहिलं, म्हणले काय करावं. ते म्हणले काही नाही. एवढ्यात सगळे मुली म्हणाले, अनैश्यतो मंदा मुसलम कुलनाशनम. मूर्ख लोकांनो म्हणले, तुम्हाला आम्ही सांगतो तिकडे खेळायला जा, इकडे खेळू नका, आम्हाला जप तप संध्या वंदन करू द्या. तर तुम्ही आमचं मन या ठिकाणी विदीर्ण करू लागले आणि आम्हाला प्रश्न विचारू लागले. नाही नाही म्हणले, एकदाच सांगा हिला मुलगा होईल का मुलगी. ते म्हणले हिला मुलगाही होणार नाही आणि मुलगी होणार नाही. म्हणजे काय होईल, एक मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या कुळाचा नाश करील. असा ऋषींचा शाप ऐकल्याबरोबर सांब स्तमितम, आणि सांब तिथून जे पळाला त्यांनी सगळी साडी बाजूला काढली, पट्ट्या बाजूला काढल्या आणि पाहिल्याबरोबर मुसळम खलव स्वयं, आणि डान दिशेने मुसळ आदळलं. बाबा म्हणले चुकलं आपलं, आपण ऋषींना त्रास दिला. आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मुसळ जन्माला आलं. श्रुत्वामोघम विप्रशापम, आणि मग मात्र थरथर थरथर कापू लागले. काय करावं, सगळे म्हणाले चला राजाकडं. सगळेजण उग्रसेनाकडे आले. उग्रसेनाला म्हणाले, महाराज, म्हणजे काय हे मुसळ तिच्या साडीमधून पडलं. म्हणजे साडी कशाची. मग त्यांनी सगळं सांगितलं. आम्ही ऋषींची परीक्षा घ्यायला गेलो आणि ऋषींनी शाप दिला. म्हणले, अरे शापातून झालेलं मुसळ आहे, त्याला म्हणलं याचं चूर्ण करा. त्यांनी एक कामालाच लावलं लोकांना, त्या ठिकाणी सगळ्या लोकांना कामाला लावलं, आपल्या नोकरांना. म्हणले याचं चूर्ण करा, पीठ करा. त्याचं काही पीठ होईना, तुकडे 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 केले, पुन्हा त्याचं पीठ केलं. तेवढंच एक काम लोकांना लागलं. शेवटी एवढा तुकडा शिल्लकच राहिला. म्हणले जाऊ दे आता, त्या समुद्रात फेकून. याप्रमाणे सगळा तुकडा समुद्रातही फेकला आणि पीठही समुद्रात फेकलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते याप्रमाणे समुद्रे सलिले प्रासल लोहम चाच्यावशेषितम. तो तुकडा फेकून दिला. आणि तो तुकडा, आता पुढे ती घटना घडलेली आहे, तो तुकडा एका व्याधाने घेतला, त्याचा बाण तयार केला. आणि या संपूर्ण जे मुसळ होतं ते लोखंडाचं, त्याचा जो अंश पीठ म्हणून समुद्रात पडला, त्याचा लोहाळा झाला, लव्हाळा झाला आणि तो समुद्राच्या कडेला आला. पुढे त्यांच्यामध्ये जेव्हा यादवी झाली तेव्हा काय घडलं ते पुढे सांगतीलच. याप्रमाणे इकडे पुन्हा वसुदेव आणि नारद यांचा संवाद सांगितलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, गोविंद पूज गुप्तायन द्वारम कुरुद्वहम. एकदा द्वार केला, प्रत्यक्ष नारद आले. नारद आल्याबरोबर वसुदेवाने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज नारदा, अहो तुम्ही मला यज्ञाच्या गडबडीत ज्ञान सांगितलं, पण तेव्हा माझा यज्ञ चाललेला होता, मला काही फार लवकर कळला नाही. यज्ञाच्या धर्मकर्माच्या व्यस्ततेमध्ये मला ते ज्ञान नीट कळालं नाही, मला ते ज्ञान तुम्ही पुन्हा सांगा. असं म्हटल्यानंतर नारद म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला मी ज्ञान सांगतो. आणि हे ज्ञान म्हणजे आपल्याला मुक्तीचं ज्ञान, मोक्ष कसा प्राप्त करावा, मोक्ष प्राप्त करण्याचं ज्ञान हे तुम्हाला मी सांगतो. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, इकडे नारद वसुदेवाला सांगतात, सम्यक एतद् व्यवस्थितम भवता असा तदशम यत् श्री भागवतान धर्माने विष्णू. कोणता धर्म सांगा असा प्रश्न केला तर भागवत धर्म सांगा. वसुदेवाने प्रश्न केला, नारदा आम्हाला भागवत धर्म सांगा.
असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात, हा जो भागवत धर्म आहे तो मी तुम्हाला सांगतो. हा भागवत धर्म काय आहे या निमित्ताने निमी जायंते याचा संवाद मी तुम्हाला सांगतो. मिथिलेश नरेश निमी नावाचा होता, जो नंतर आपल्या पापणीमध्ये राहिला. निमिष नंतर त्यांनी यज्ञ केला होता. या वेळेला हे नवनारायण त्या ठिकाणी आलेले होते. हे कोणते? कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमर, चमस, करभाजन हे ऋषभदेवाचे पुत्र होते. हे सगळे निवृत्त मार्गी होते. पंचमस्कंदामध्ये याचा इतिहास आलेला आहे. ऋषभदेव याचा ज्येष्ठ पुत्र भरत, ज्याचं वर्णन आपण केलं. नंतर तो जडभरत झाला आणि त्यांनी रहुगणाला ज्ञानोपदेश केला. आणि याचे जे ज्येष्ठ बंधू होते, त्यांचे जे कनिष्ठ बंधू होते, एकूण त्याला ऋषभदेवाला 100 पुत्र होते. त्यापैकी एक ज्येष्ठ भरत होता. आणि हे 9 जण हे म्हणाले, आम्हाला राज्य नको, आम्ही निवृत्ती मार्गी. त्यामुळे काय संपूर्ण भारतभर ते फिरत राहिले. यांनी वर्णन केले की स्वयंभू मनूपासून प्रियव्रत झाला, प्रियव्रताचा अग्निध्र झाला, अग्निध्रचा नाभी झाला, नाभीचा ऋषभदेव झाला, ऋषभदेवाचा भरत आणि बाकीचे सगळे मुलं झाले. याप्रमाणे इथून जैन धर्माचा उदय ऋषभदेवापासून झाला. त्यांचे 9 मुलं अधिकारी, राज्याचा अधिकार त्यांनी सोडून दिला आणि ते ज्ञानमार्गी झाले. ते वनामध्ये गेले, जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहू लागले. तेच पुढे नवनाथ म्हणून प्रगट झाले असं माझा कयास आहे. हेच नवनाथ आहे. नवनाथ काही वेगळे नाही. हेच 9 जे नारायण आहेत तेच नवनाथ आहेत. निमी राजानं विविध प्रश्न विचारले. त्या प्रश्नाच्या अनुसार मी तुम्हाला आता, वसुदेवाला म्हणतात नारद, मी तुम्हाला ज्ञान सांगतो. आता पहिल्यांदा कवी काय म्हणतो त्यांनी सांगितले. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत्. कवी असं म्हणतात की तुम्ही जे जे कर्म करा ते ते नारायणाला समर्पित करा. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, कायेनं, वाचेनं किंवा मनाने कोणत्याही गोष्टी तुम्ही करा त्या भगवंताला समर्पित करा. म्हणजे तुमचा अहंकार राहणार नाही. मी अमुक केलं असा अहंकार राहणार नाही. कारण अहंकार हाच बाधक आहे. कर्म बाधक नाहीये. कर्म कोणतंच बाधक नाही. कर्माचा अहंकार बाधक आहे. मी अमुक केलं, मी हे केलं, मी ते केलं. ते म्हणतात हे नारायणाने घडून आणलं, मी फक्त निमित्त मात्र आहे. निमित्त मात्र भवसव्य साची. निमित्त फक्त आपल्याला देव करतात आणि देवाच्या इच्छेप्रमाणे देव कार्य करून घेतात. ही समर्पण वृत्ती आपण ठेवली पाहिजे. याप्रमाणे हे सांगायला सुरुवात करतात की माणसाने समर्पण वृत्ती कशी ठेवावी. त्यानंतर पुढे ते म्हणतात की तुष्टे पुष्टी क्षुदपायो न घासम. ज्याप्रमाणे एक घास आपण खाल्ल्याबरोबर आपल्याला तुष्टी प्राप्त होते आणि पुष्टी प्राप्त होते. कारण देह हा क्षणभंगूर आहे. दुर्लभो मानुषो देहो देहनाम क्षणभंगुरा. वास्तविक मानव देह दुर्लभ आहे. हे तर सगळ्यांनीच सांगितलंय. शंकराचार्य देखील सांगतात की दुर्लभो मानुषो जन्मो, मानव जन्म हा दुर्लभ आहे. आणि तदप्यक ध्रुवमर्थदम, त्याच्याही मध्ये या दुर्लभ असणाऱ्या मानवी जन्माला आपण आलो असू. दुर्लभम त्रैवैरेते दैवानुग्रह हेतुकम. शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये की आपल्याला दैवानुग्रह हेतुकम. दुर्लभो, मानव जन्म दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ आहे त्रैवैरेते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मानव जन्म दुर्लभ आहे. मानव जन्माला आल्यानंतर संतांचा सहवास दुर्लभ आहे. आणि मग ते म्हणतात दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. मुमुक्षुत्व, फक्त भगवंताच्या मोक्षाची इच्छा, ही दुर्लभ आहे. बाकी सगळ्या इच्छा माणसाला होतात पण मुक्तीची इच्छा होत नाही. म्हणून ते म्हणतात की दुर्लभो मानुषो देहो देहनाम क्षणभंगुरा. हा देह क्षणभंगूर आहे. अहो बुडबुड्यासारखा आहे. मग या क्षणभंगूर असणाऱ्या देहाचं सार्थकत्व काय? तर भगवंताच्या चरणी लागणे. याच्या पलीकडे दुसरं सार्थकत्व नाही. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. आणि त्यामुळं आपण सर्व इंद्रियासह भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताचाच
आपण ध्यास घेतला पाहिजे. गीत भगवंताचे गायले पाहिजेत. शृण्वन सुभद्राणी रथांग पाणी जन्मानी कर्माणी ची लोके गीतानी नामानी दरधकानी गायन विलोजो वितरण. आपण गायन वादन फक्त भगवंताचेच केले पाहिजेत. गीत भगवंताचं गायलं पाहिजे आणि त्याच्याच कथा सांगितल्या पाहिजेत, तरच आपल्याला तन्मयता प्राप्त होते. म्हणून तुष्टी पुष्टी क्षुदपायो नो घासम. एका घासाने जशी तुष्टी प्राप्त होते आणि पुष्टी प्राप्त होते, त्याप्रमाणे भगवंताच्या एका नावाने आपल्याला मुक्ती प्राप्त होते, भुक्ती प्राप्त होते आणि मुक्ती प्राप्त होते. संसारातले सगळे सुखही मिळतात आणि पारमार्थिक सुखही लाभतं. त्यानंतर हरी सांगतात, सर्व भूतेषु पश्चित भगवत भावमात्मनः. या ठिकाणी दुसरे हरी आहेत, ते सांगतात की सर्व भूतेषु पश्चित, सगळ्या भूतांच्या मध्ये मी आहे हे पहा, भगवान आहे हे पहा. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत. हीच त्या ठिकाणी विवरण गोष्ट केली दे. आणि ते म्हणतात या ठिकाणी आपल्याला कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी श्रेष्ठ नाही. जन्माने कुणी मोठा होत नसतो. जन्माने एखाद्या ठिकाणी जर अपवित्र ठिकाणी एखाद्या गोष्टीचा जन्म झाला, उकिरड्यावर तुळशीचा जन्म होतो. ते म्हणतात कुष्ठ भूमीवरी उगवली तुळशी. काय म्हणले? तुळशी कुठे आली? उकिरड्यावर. मग घ्यावी का? म्हणले अपवित्रतेशी म्हणू नये. ती अपवित्र होत नसते. उकिरड्यावर आली तरी तुळस ही पवित्रच आहे. तसं कोणत्याही माणसाच्या जन्मात जरी माणूस गेला तरी जन्माने माणूस कमी होत नसतो. म्हणून आपल्याकडे सगळे संत हेच सांगतात. चोखा महार होते चोखा मेळा. पण ते म्हणाले की असू द्या, मी जरी अस्पृश्य ज्याचे जन्माला आलो असलो तरी माझी भक्ती अस्पृश्य नाहीये, माझी भावना अस्पृश्य नाहीये. उस डोंगा परी रस लोहे डोंगा, काय भुललाशी वरले या रंगा. ऊस डोंगा आहे, डोंगा म्हणजे वाकडा. ऊस वाकडा आहे म्हणून रस वाकडा आहे का? नदी डोंगी परी जल नोहे डोंगे. नदी वाकडी आहे म्हणून काही पाणी वाकडं आहे का? नाही. का? ते म्हणतात कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. धनुष्य वाकडं आहे म्हणून बाण वाकडा आहे का? नाही, तो सरळ जाणार आहे. म्हणून मी जरी अस्पृश्य ज्याचे जन्माला आलो असलो तरी माझी भावना अस्पृश्य नाही. हे जे संत चोखामेळा महाराज सांगतात, कर्ममेळा महाराज सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हे सगळं आपल्याला भागवतातच सांगितलेलं आहे. त्यामुळं न यस्य जन्म कर्माभ्याम न वर्णाश्रम जाती भी. जाती वर्ण हे सगळे निरर्थक आहेत. काय कोणत्या गोष्टीला महत्व आहे? मग ते म्हणतात फक्त एकाच सज्जतेस्मी नहम भाव. भगवंताची भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि या भक्तीच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. सज्जतेस्मी नहम भाव देहवेश हरे प्रिया. म्हणून तुम्ही कोणत्याही जातीत जन्माला आलात तरी सुद्धा तुमच्या जातीपेक्षा तुमची मती महत्वाची आहे, जाती महत्वाची नाही. जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. कबीर महाराज म्हणतात जातीनं पूछो साधू की, साधूची जात विचारू नका, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का रहन दीजिए म्यान. तलवारीचं महत्व आहे, म्यानीचं महत्व नाहीये. म्यान म्हणजे वरचं देह. देह हा क्षुद्रच आहे, देह हा कातड्याचाच आहे, चामड्याचाच आहे. मग चामड्याचा देह हा खराबच होणार, चामड्याचा देह अस्पृश्यच होणार. म्हणून कोणत्याही जातीत कुणी जरी झाला तरी या ठिकाणी चोखामेळांनी किंवा या सोयराबाईंनी सुद्धा चोखामेळ्याची पत्नी ती देखील हेच म्हणते, आदी अंती अवघा विठाळ संचला, सोवळा तो झाला कोण न कळे. आदी आणि अंती, जन्माला आला की विटाळ, मृत्यू झाला की विटाळ. आणि दोन विटाळामध्ये त्याचा जन्म आहे, तो काय विटाळलेला नाही का? तो विटाळलेलाच आहे. मग आदी अंती अवघा विटाळ संचला, सोवळा तो झाला कोण न कळे. सोहळा कोण आहे? जो मनाने शुद्ध आहे तो सोहळा आहे. देह कोणाचा सोहळा नाहीये. याप्रमाणे ही भूमिका आपल्याला भागवतकारांनी या ठिकाणी हरी नावाचा जो नवनारायणापैकी एक आहे त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग ते म्हणतात की पुढे माया कशी आहे भगवंताची. अंतरिक्ष सांगायला लागले. मायेने भगवंतांनी विश्व कसं निर्माण केलं आणि या विश्वामध्ये भगवान कसा प्रविष्ट झाला
त्याप्रमाणे याची उत्पत्ती कशी होते, स्थिती कशी होते आणि अंत कसा होतो ते सांगतात. त्यानंतर प्रणय रशनया धृतांगी पद्मा समभवती भागवत प्रधानो का. भागवत कुणाला म्हणायचं, भगवंताचा भक्त कुणाला म्हणायचं, की जो भगवंताला प्रेमाने बांधतो तो भागवत आहे. याप्रमाणे प्रेम हे श्रेष्ठ आहे, ते खऱ्या अर्थाने भागवताचं लक्षण आहे. या ठिकाणी अंतरिक्ष सांगतात, पंचमहाभूताची उत्पत्ती, लय, अव्यक्त सृष्टी, व्यक्त सृष्टी आणि नंतर साधू संत हे कसे वागतात. त्याचप्रमाणे आपल्याला विश्वनिर्मिती कशी झाली, अहंकार कसा निर्माण झाला, आधी भगवंताला मी फार व्हावं असं कसं वाटलं, त्यातून मायेची निर्मिती झाली, मायेतून महत्त्व अहंकार महत्त्वाची निर्मिती झाली, मग अहंकार झाला, अहंकारातून आकाश झालं, पंचमहाभूत झाले, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय झाले. हे कसं निर्माण झालं हे ते सांगतात. आणि मग श्रवणम कीर्तनम ध्यानम हरेरुद्भूत कर्मणः जन्म कर्म गुणानांच तर देखील चेष्टितम. याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती सांगितल्यानंतर भगवंताची रती कशी श्रेष्ठ आहे, भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भक्त कुणाला म्हणावं, भक्त कसा असतो. अहो भक्त काही दिसतो का, त्याच्यावर काही कपाळावर चिन्ह लिहिलंय का हा भक्त आहे म्हणून. ते म्हणतात क्वचित हृदंत्य च्युतचंत्य या क्वचित, जो भगवंताच्या नादात तल्लीन आहे. आणि म्हणून याचं रूप म्हणून प्रल्हाद सांगितला, प्रल्हादाची कथा यातून सांगितली. प्रल्हाद कसा करायचा, कधी हसायचा, कधी रडायचा, कधी तल्लीन व्हायचा, त्याचं समाजाकडे लक्षच नसायचं, कधी नृत्य करायचा, कधी गायन करायचा, लोकांना वाटायचं वेडाच आहे. क्वचित हृदंत्य च्युत चिंतया क्वचित, कधी भगवंताचं चिंतन करता करता हसू यायचं, कधी देवाची भेट झाली नाही म्हणून रडू यायचं, कधी भगवंताच्या नादामध्ये तो तल्लीन व्हायचा, गीत गायन करायचा आणि नृत्य करायचा, नाचायचा, हसत नंदंती वदंत्य लौकिका. आणि लोकांची लाज नाही, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, लोक माझ्याकडे हसतील का बघून काही वाटत नाही. इति भागवतान धर्मान, तो खरा भागवत आहे. जो खरा भक्तियुक्त अंतःकरणाचा आहे तो लोकाची लज्जा ठेवत नसतो. त्यक्त लौकिका, गोपी कशा होत्या, गोपी हे त्याचं उदाहरण आहे की लौकिकाचा विचार गोपींनी कधी केला नाही. याप्रमाणे राजांनी प्रश्न उपस्थित केला की महाराज नारायण विधानस्य ब्रह्मण परमात्मनः, मग परमात्म्याचं स्वरूप जे जाणतात ते योगी नारायण या रूपाने भगवंताची प्रार्थना करतात आणि ते मुक्त होतात, त्यांना नारायण स्वरूपता प्राप्त होते. ते कसे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर पिप्पलायन सांगायला सुरुवात करतात. पिप्पलायन म्हणतात की अहो या भगवंताच्या शब्दोपी बोधक निषेध तयात्म मूल, शेवटी शब्द हे साधन आहे. या साधनाच्या द्वारे आपल्याला साध्य काय गोष्टी करायच्यात, साधन आणि साध्य. तेव्हा या संबंधीचं विवरण ते करतात की यज्ञेंद्रिय गणे हमीच्या प्रसुप्ते, आपल्या इंद्रिय हे साधन आहे आणि इंद्रियाच्या द्वारे आपल्याला साधन हे मर्यादित आहे पण अमर्याद आपल्याला साध्य करायचंय. होडी आहे, होडी साधन आहे पण होडीतून पलीकडे जायचंय आपल्याला, पलीकडे जाईपर्यंत होडीची गरज आहे. तसं देहाची गरज कुठपर्यंत आहे, आपलं साधना पूर्ण होईपर्यंत आहे. आणि म्हणून या साधनेच्या द्वारे आपण कसं कार्य करावं हे ते सांगतात. आणि या दृष्टीने आपण साधना कशी करावी, प्रबुद्ध सांगतात की आपण दया मैत्री प्रश्रयांचे भूषित यथोचितम, दया शौच मैत्री तप तितिक्षा ब्रह्मचर्य हे सगळं आपण परिपालन करत करत आपल्या मनावर नियंत्रण आणून, वाणीवर नियंत्रण आणून, कर्मावर नियंत्रण आणून आपण दया म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय आणि तप म्हणजे काय हे त्या सांगतात. दया तिचे नाव भूतांचे पालन असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे मैत्री म्हणजे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, मैत्री म्हणजे सर्वांच्या बद्दलचं प्रेम, आस्तिक्य भाव. आणि तप कायिक वाचिक मानसिक. देहदंड म्हणजे सत्य, सत्य बोलणं हा देहदंड आहे. संयम हा देहदंड आहे. मनोवाक कर्मदंड सत्यम शमदमावपी श्रवणम कीर्तनम ध्यानम हरेरुद्भूत कर्मणः. याप्रमाणे ईश्वर गुणानुकथन, लीला कथन, त्याच्याबरोबर भगवंताचं चिंतन हाच खऱ्या अर्थानं भागवत धर्म आहे.
त्यानंतर सात्वत धर्म सांगतात की हा सात्वत धर्म ईश्वर गुणानुकथनातून कसा निर्माण होतो, त्यामध्ये तल्लीनता कशी आहे, जग आपण कसं विसरतो. पिप्पलायन सांगतात की परमात्मा या ब्रह्मांडाची उत्पत्ती, पालन आणि संहार हा कारक भगवंताचे. त्याचा कर्त्याचा कर्तृत्व अहंकार त्याला नसल्यामुळं तो कर्तृत्व शून्य आहे. आणि जसं शरीरावर बाल्य, तारुण्य, वार्धक्य ह्या अवस्था असतात, त्याप्रमाणे आत्म्यावर आपण या अवस्था आहेत, जीव ही अवस्था आहे आत्म्यावर आलेली. म्हणून आपण जशी कंदिलाची काजळी कंदिलाच्या काचावर चढते आणि मग कंदिलाचा प्रकाश आपल्याला दिसत नाही, काजळी काढली की तो काच स्वच्छ होतो, तसं आपलं मन स्वच्छ केलं, मन शुद्ध केलं, मन पवित्र केलं म्हणजे आपल्या अंतःकरणातला अज्ञान आपल्याला आवरण रूपाने दिसणार नाही आणि प्रकाशाचं अस्तित्व आपल्याला कळेल. त्यानंतर आविर्होत्र सांगतात कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, सगुणोपासना काय. आणि याप्रमाणे हे करत करत ते म्हणतात की आपण कशा पद्धतीने, विद्यार्थी कोण, गुरु कोण आणि यातून प्राप्त काय करायचंय, तर ते म्हणतात अरणी. जशी अरणी असते, खालची अरणी आणि वरची अरणी, आणि अरणीच्या घर्षणातून अग्नी प्रगटतो. दोन अरणी आहेत, खालची अरणी, वरची अरणी, यांच्या घर्षणातून अग्नी प्रगटतो. त्याप्रमाणे खालची अरणी म्हणजे विद्यार्थी, शिष्य, वरची अरणी म्हणजे गुरु आणि त्यातून प्रगटणारं ते ज्ञान. याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आणि मग पुढे ते म्हणतात यानी यानी कर्मणी स्वच्छं जन्मभिः चक्रे करोति कर्ता वा हरिस्थानी गुरुवंतो नहा. मग दुर्मिळ सांगतात की भगवंतानी कशा पद्धतीने विश्व निर्माण केलं. चमस या सांगतात की वेदांची आज्ञा भगवंतानी काय आहे. वेदांची आज्ञा हीच आहे की आपण संसार करून मग मुक्त झालं पाहिजे, केवळ संसारच करावा ही आज्ञा नाहीये. वेदांच्या आज्ञा, आदेश व्यक्तीला भोग प्रवृत्त करण्यासाठी नाही. भोग ही स्वाभाविक प्रकृती आहे आणि त्यासाठी आज्ञेची, आदेशाची गरज नाहीये. वेदांनी या भोगाला नियंत्रित केलं, बंधनात आणलं. म्हणून ते म्हणतात की चमत्कार सांगतात की भोग हा माणूस कुणी भोगतच की, प्राणी हे भोग भोगण्यासाठीच आहेत. सगळी जीव केवळ भोगच भोगत असतात, पण त्यातून ते मुक्त होत नाही. पण माणसाला भोग हाच घ्यावा अशी देवाची इच्छा नाहीये. मग भगवंतानी संसार का निर्माण केला, ते म्हणतात अहो लोके व्यवायामेषमध्ये सेवा. या ठिकाणी एक महत्वाचं उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे लोके व्यवायामेषमध्ये सेवा, जसं आपण यज्ञ करायला सांगितला, यज्ञातून थोडासा हा मिष म्हणजे आमिष, आमिष म्हणजे त्या ठिकाणी अवघ्राण करायचं सांगितलंय. जे मद्य त्यातून निर्माण होतं, जो रस त्यातून निर्माण होतो, जो प्राप्त होतो, त्या रसाचं फक्त अवघ्राण सांगितलंय, पूर्ण मद्यप्राशन करायला सांगितलं नाही. आणि आलभनन हिंसा, हिंसा नाही सांगितली, आलभन सांगितलंय. म्हणून तसंच विवाह कशासाठी सांगितलाय की तुमच्या शेवटी तुम्हाला जर ब्रह्मचर्य पालन शक्य नसेल तर, कारण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर गुरुच्या आज्ञेने विवाह करायचा आहे. गुरुला सांगायचं गुरु महाराज आम्ही आता गृहस्थाश्रम धर्म स्वीकारतो, आणि गुरुनी होकार दिल्यानंतर गृहस्थाश्रम आहे. कशासाठी, तुम्हाला जर तुमच्या इंद्रियावर नियंत्रण नसेल तर तुम्ही विवाह करा. पण विवाहामध्ये विवाह केल्यानंतर तुम्ही स्वैराचार करू नका. विवाह ही मर्यादा आहे, धर्म ही मर्यादा आहे, स्वैराचारासाठी दिलेला नाही. आपल्या हातामध्ये मोबाईल दिला, मोबाईल कशासाठी दिला हो, अहो संपर्क, लोकांचे संपर्क झाले पाहिजेत, लोकांना मेसेज पाठवले पाहिजेत, त्यातून काही ज्ञान मिळवलं पाहिजे, त्यातून काही चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. पण नाही, लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला तर काय होतं, लहान मुलं चुकीच्या गोष्टी पाहत राहतात आणि दंग होतात त्या मोबाईलमध्ये. मग ते म्हणतात मोबाईल हे साधन आहे, पण ते कशासाठी आहे, ज्ञानासाठी आहे. त्याला मर्यादा ठेवा. मोबाईल किती वेळ वापरावा त्याला मर्यादा ठेवा. तुमचा स्क्रीन टाइम किती आहे त्याला मर्यादा ठेवा. तसा आपल्या देहाच्या, इंद्रियाच्या ज्या अनेक प्रापंचिक व्यथा आहेत त्या आपण
या व्यथेतून मुक्त होण्यासाठी आपल्याला संसार दिलेला आहे किंवा विवाह करायला सांगितलाय. विवाह म्हणजे स्वैराचार नव्हे. नाथांनी सांगितलं, त्यांच्या एकादश स्कंधावर जेव्हा नाथांनी टीका केली तेव्हा त्यावर ते म्हणतात की माणसं हे एखाद्या जनावरापेक्षा वाईट वागतात. जनावर तरी बरं, ते म्हणतात का हो जनावर कसं काय बरं? ते म्हणतात अहो कुत्रे असतात, कुत्रे. नाथांनी दिलेलं उदाहरण म्हणून द्यायला लागले. ते म्हणतात कुत्रे असतात, त्या कुत्र्यांना काहीतरी काळ असतो, कुत्र्यांचा काहीतरी काळ असतो ठरलेला, आणि ऋतू या एखाद्या कुत्रीला जेव्हा गर्भ धारणा होते तेव्हा कुत्रा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. गर्भ संभवल्या पाठी श्वान ही स्त्री भोगाशी नुठी पुरुषाची अभिनव गोठी गरोदर घोमटी भोगती. या ठिकाणी नाथांनी सांगितलं की पुरुषाची गोष्टीच वेगळी आहे, गरोदर स्त्री सुद्धा तो भोगतो. तेव्हा पुरुष हा किती वाईट आहे, किती नीच आहे. ते म्हणतात श्वानाचे हेंड तत्काळ सुटे मनुष्याचे आकल्पन सुटे. श्वान हा काही काळानंतर ते दोघे एकमेकापासून बाजूला होतात, पण मनुष्य आजन्म त्या वासनेमध्येच फिरत राहतो, एका वासनेतून दुसऱ्या वासनेत. आजन्म न सुटे. आजन्म मरण झालं तरी पुन्हा त्याच्यात चित्त राहतं बायकोमध्ये. म्हणून ते म्हणतात श्वानाचे हेंड तत्काळ सुटे मनुष्याचे आकल्पन सुटे. कल्प जातो, एक कल्पभर आयुष्य जातं, पण माणसाचा संसार सुटत नाही. म्हणून ते म्हणतात या दान बक्षवीत सुराया. याप्रमाणे ते सांगतात. मग करभाजन सांगतात कृतम त्रेता द्वापरंच. मग कृत त्रेता द्वापर आणि कली, ज्यामध्ये भगवंताचे वेगवेगळे रंग कसे आहेत, वेगवेगळे रूप कसे आहेत ते सांगतात. आणि नंतर ते म्हणतात की जे धर्माचं रहस्य जे लोक जाणत नाही, धर्माचं रहस्य कोणतं आहे की दुसऱ्याचा द्वेषंता पर काय घ्या. दुसऱ्याचा द्वेष करणं म्हणजे भगवंताचा द्वेष करणं आहे. आणि म्हणून जे दुसऱ्याचा द्वेष करतात ते आपलाच द्वेष करतात. आत्मतत्व दोन्हीकडे सारखं आहे. द्वेषंता परिकायेषु स्वात्मान हरिमेश्वर. म्हणून धर्माचं स्वरूप जाणलं पाहिजे. कृत त्रेता द्वापार आणि कली. प्रत्येक युगामध्ये ईश्वराचं रंग कसा आहे, रूप कसं आहे, वस्त्र कसं आहे, आयुध कसे आहेत, हे सगळं सांगितलंय. आणि महापुरुषाच्या चरणाला शेवटी वंदन केलेलं आहे. आणि महापुरुषाचं वंदे महापुरुष ते चरणारविंदम त्यक्त्वा सुदुस्तेज सूर्यक्षेत्राज्य लक्ष्मी धर्मिष्ठ आदि वटसायत गादरण्यम माया मृगं दैते धावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. आणि मग कृत त्रेता द्वापार कली, यामध्ये भगवंताचे रूप कसे आहेत, रंग कसा आहे, वर्ण कसा आहे, पितांबर कसा आहे, आयुध कोणते आहेत, हे वर्णन करता करता सांगतात वसुदेवाला नारद, वसुदेवा या वेळेला कृष्णतांगतः, या वेळेला कृष्ण रूप धारण केले त्यांनी. सावळा रंग धारण केलाय, निळा रंग धारण केलाय, काळा रंग धारण केलाय. आणि तो सगळ्या जगाला ज्ञान सांगण्यासाठी जन्माला आलेला आहे. आणि मग वसुदेवाला कळतं अरे गोपाल कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहेत. आणि या भगवंताने आता हा अवतार धारण केलेला आहे, ज्या अवतारामध्ये त्यांनी सगळ्या दुष्टांचा संहार केला आणि पुन्हा धर्माची स्थापना केली. विवय खलदंपत्योरसा पुरीत जगत. याप्रमाणे हे वसुदेवाला सांगतात नारद, येत चुत्वा महाभागो. हे ऐकल्यावर वसुदेव विस्मित होतात. वा वा वा, असं आहे का म्हणे, भगवंताचं स्वरूप असे. आणि हा कृष्ण म्हणजे माझा पुत्र नाही, तो ईश्वर आहे. देवकीच्या महाभागा. आणि मग तिथे देवकी होती. देवकी आणि वसुदेव दोघांनी नारदाला नमस्कार केला. म्हणे वा वा, आम्हाला हा इतिहास सांगितला, बरं झालं. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते आता ब्रह्मात्मजे देवही. आणि वसुदेवाच्या तिथून नारद निघून गेले. इकडे गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये असताना आकाशामध्ये सगळे देव आले. ब्रह्मादिक सगळे देव आकाशात, इंद्र चंद्र वरुण कुबेर आणि ब्रह्मदेव आकाशामध्ये आले. सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली. इंद्रो मरुत भगवान आदित्य वसमोष्मिनौ. 11 रुद्र आले, त्याचप्रमाणे अष्टवसु आले, तसेच 12 आदित्य आले. मरु म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष इंद्र आले. मरुद्धी या ठिकाणी इंद्र चंद्र वरुण कुबेर हे सगळे आले. आणि हात जोडून
भगवंताला प्रार्थना करू लागले. गंधर्व अप्सरो नागाहा, गंधर्व आले, अप्सरा आले, नाग आले, सिद्ध आले, चारण आले, गुह्यक आले आणि सगळे द्वारकेच्या तिथे आकाशामध्ये आले आणि भगवंताला सगळे प्रार्थना करू लागले. भगवंताजवळ दूरध्वनी होता काय, मोबाईल होता काय, ऐकू कसं आलं? ते म्हणले अहो त्यांचा स्वर त्यांना बरोबर ऐकू येतो. वायरलेस, वायरची गरज नाही, काही त्या ठिकाणी सॅटेलाइटची गरज नाही. भगवंत स्वतः सॅटेलाइट आहे. त्यांच्याजवळ सगळ्या विश्वाचं केंद्र आहे. सगळं केंद्र भगवंताजवळ आहे. त्यामुळं कोणतंही केंद्र ताबडतोब लागतं तिथं. आपल्याकडे मात्र त्या केंद्रावर ते स्टेशन लावावं लागतं. 102 केंद्रावर बीड स्टेशन आहे. म्हणजे काय हो, तितक्या उंचीवर तितक्या उंचीवर बीडचं ऐकू येतं. तसं भगवान हा सर्वांचं केंद्र आहे. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडातलं सगळं ऐकू येतं, सगळं दिसतं. त्या म्हणतात की आकाशात देव आले आणि देव म्हणू लागले, महाराज नमस्कार केला त्यांनी आणि देवा उचू नतास्मते नाथ पदारविंदम, हे देवा तुम्हाला नमस्कार असो, तुमच्या पदारविंदाला नमस्कार असो. तुम्ही बुद्धी प्राण इंद्रिय याच्या पलीकडच्या आहात. मायेच्या पडद्याच्या पलीकडे आपण आहात. त्वं माया त्रिगुणात्मक दुर्विभाव्यम, माया तुम्हाला जाणू शकत नाही आणि म्हणून जीव तुम्हाला जाणू शकत नाही. तेव्हा तुम्हाला या विश्वामध्ये आपण जन्माला आलात, क्षेम कल्याण करण्यासाठी जन्माला आलात, विश्व कल्याणार्थ जन्माला आलात, धर्मस्थापनार्थ जन्माला आलात. अध्यात्म योग उत योग विरात्म मायाम. आता ब्रह्मदेव म्हणतात, हे देवा तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलात, जन्म घेतला, धर्माचं संस्थापन करायचंय. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात धर्माचं स्थापना करण्यासाठी तुम्ही जन्माला येतात, दुष्टाचा नाश करण्यासाठी जन्माला येतात. आता सगळे दुष्ट संपले, तुम्ही धर्माचं स्थापनाही केली, गीता सांगितली, तुम्ही अर्जुनाला गीता सांगितली, गीता धर्म सांगितला, स्मायावलोक दर्शित भावहारी. आणि तुम्ही स्वतःच तुमच्या कृतीतून उक्तीतून धर्म कसा असतो, धर्माचं आचरण कसं असतं याचा मार्ग घालून दिला. तुम्ही सगळ्या दुष्टाचा संहार केला. 16,108 स्त्रियांबरोबर लग्न केले, त्यांच्यापासून संतती झाली आणि जे सामान्यांना कधीच शक्य नाही. पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यांच्या मध्ये कुठेही अडकला नाहीत. 16,108 स्त्रिया तरी ब्रह्मचारी म्हणवीशी, तरी देवा तुम्ही ब्रह्मचारी म्हणून जगामध्ये गाजलात. पादावने जर शमलानितून हंतुम, हे देवा तुम्ही तीर्थस्पद आहात. आणि मग बादरायण म्हणतात, व्यास म्हणतात, हे सगळं ऐकलं आणि मग लवकरात लवकर तुम्ही आता वरती या, आपल्या निजधामाला या, असं ब्रह्मादिक देवांनी प्रार्थना केली. ती प्रार्थना भगवंतानी ऐकली. ब्रह्मदेव म्हणतात, मी ब्रह्मदेव आहे, मला पंचांग कळतं. तुमचे आजपर्यंत 100 वर्षानंतर पुढे 25 वर्ष होऊन गेलेत. आज 125 वर्ष तुमचे व्यतीत झालेत पृथ्वीवर. तुम्हाला 125 वर्षाचं आयुष्य तुम्ही या ठिकाणी भोगलंय. आता लवकरात लवकर तुम्ही या. ते म्हणतात, शरद छतम व्यतीताय पंचविंशाधिकम प्रभो. या शब्दाने त्यांनी 125 वर्ष तुम्ही या ठिकाणी पृथ्वीवर राहिलात. नाधुना ते खिलाधार. आता नाधुना ते खिलाधार देवा, स्वर्गाचं या ठिकाणी तुमच्या वैकुंठाचं काय होईल? तुम्ही जर या ठिकाणी पृथ्वीवर रममाण झाला तर वैकुंठाचं काय होईल? लवकरात लवकर या बरं, तुमच्या वैकुंठाचं रक्षण करा. तुम्ही आमचे आधार आहात, नाहीतर तुमच्याशिवाय आम्हाला स्वर्गामध्ये सुद्धा चैन पडत नाहीये. स्वर्गात, ब्रह्मलोकात, इंद्रलोकात आम्हाला काही थांबावसं वाटत नाही. लवकरात लवकर नाधुना ते खिलाधार देवकार्यावशेषितम. आणि आता कोणतंही कार्य शिल्लक राहिलेलं नाही. सगळं कार्य समाप्त झालंय. आता कोणतंच कार्य अवशिष्ट शिल्लक राहिलेलं नाही. कुलांच्या विप्रशापेनं तुमच्या कुळालाही विप्राचा शाप झालाय, ते मग तुमचं कुळही नष्ट होणारच आहे आणि जवळजवळ नष्ट झाल्यासारखंच आहे. आता काय फक्त संघर्षच व्हायचा राहिलाय, बाकी आता दोघांच्या मध्ये युद्धच व्हायचं राहिलंय, बाकी ते मेलेतच जमाय. ते म्हणतात नष्टप्राय भगू दिदम. आता नष्टप्रायच आहेत, दुखदुखीच फक्त शिल्लक राहिली. मरायला काही शिल्लक राहिलं नाही तुमचं. आता फक्त यादव नष्टच होणार आहे. तत स्वधाम परमम. आता या स्वधामात या.
असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितलं, हे लोक हो, सगळ्या ब्रह्मादिक देवांना सांगितलं, थांबा, मी तुमचं सगळं ऐकलं, मी तुमचं सगळं ऐकलं असं म्हणतात. अवधारितन मी तुमचं सगळं ऐकलं. ते म्हणतात अवधारित मे तन्मे यदार्थ विबुधेश्वर, तुम्ही जे सगळं बोललात ते सगळं मी ऐकलं. आता माझी तीच तयारी चाललेलीच आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या स्वस्थानी जा, मी येणारच आहे असं म्हणून श्रीकृष्णाने सर्वांना परत पाठवलं. इकडे भगवंतानी ताबडतोब तयारी केली आणि सांगितलं, चला रे चला, सगळ्या द्वारकेतल्या लोकांना बोलवून घेतलं. आता आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका बुडणार आहे, कोणीही थांबू नका द्वारकेमध्ये, फक्त माझं मंदिर तेवढं बुडणार नाही, बाकी सगळी द्वारका समुद्रामध्ये बुडणार आहे. शापश्च न कुलस्य आसीत्, ब्राह्मणाचा शाप आपल्या कुळाला झालेला आहे, तेव्हा आपलं कुळ नष्ट होणार आहे, म्हणून तुम्ही आता न वस्तव्य या ठिकाणी थांबू नका, सगळे आपापले जे काही महत्वाच्या गोष्टीत घेऊन चला. आता जाऊ द्या, घर दार प्रपंच सगळं सोडून द्या, इथं तुमचं धन धान्य सगळं सोडून द्या, आता काहीतरी सत्कर्म करा, चला असं म्हणून या ठिकाणी त्यांना सांगितलं. प्रभास नावाच्या क्षेत्रावर चला म्हणून सांगितलं. प्रभास सुमत पुण्यम, प्रभास क्षेत्रावर चला, पुण्यकारक असं क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथे धर्मकर्म करू, काही दान धर्म करू आणि मुक्त होऊ. भोजयित्वो शिजा विप्रांत, चला 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 लवकरात लवकर. कृष्णाने सगळ्या द्वारकेतल्या लोकांना सांगितलं, जे लोकांची गडबड सुरू झाली, चला चला चला, कुठं जायचंय? प्रभास क्षेत्रावर. द्वारका बुडणार आहे म्हणे, द्वारका बुडणार आहे, अहो पाणी येणार आहे. पाणी कशाचं? सगळे समुद्र खाऊन टाकणार आहे म्हणले तिला. आणि ही घटना घडलेली आहे बरं का. त्या काळामध्ये सगळ्या विश्वात जगात एक प्रचंड मोठं वादळ आलेलं होतं आणि कृष्णाला त्याची कल्पना 7 दिवस आधी आलेली आहे की हे वादळ येणार आहे आणि या वादळामध्ये समुद्राच्या प्रचंड लाटा निर्माण होणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी नष्ट होणार आहेत, त्याच्यात ही सगळी द्वारका बुडून जाणार आहे. आणि याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, श्रीकृष्ण ह्या सगळ्यांना घेऊन तिथे निघाले आणि दृष्टवारिष्टानी घोराणी आणि अरिष्ट दिसू लागले, घोर अरिष्ट दिसू लागले. या वेळेला श्रीकृष्ण हे निघाले. एवं भगवता दिशा यादव कुलनंदन गंतुम कृत तीर्थम स्यंदनान पूजयन. आणि एवढ्यात स्यंदन म्हणजे रथ वगैरे सगळ्यांनी घेतले, घोडे घेतले आणि सगळे त्या ठिकाणी धर्मकर्म करण्याच्या निमित्ताने आले. त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णही आले. विप्रशाप झालेलाच होता, त्यक्तुम समुच्चय नाथ स्वधा मय मामपी. आणि इकडे आल्याबरोबर भगवान म्हणतात, यदासं महाभागवत तच्ची केशव ब्रह्मा भोगो लोकबाला सर्व संभिक्षिणा. सगळे या ठिकाणी धर्मकर्माच्या निमित्ताने आले खरे, पण समुद्र सप्तमी ह्या पुरींच प्लावयिष्यती, 7 दिवसामध्ये ही नगरी बुडणार आहे असं सगळ्यांना कळल्याबरोबर जी गडबड झाली सर्वांची, राजा त्या ठिकाणी निघाला, सगळे जनता निघाली, कृष्णांचे सगळे यादव, मग यादव अनेक प्रकारचे होते, हे सगळे निघाले. वृष्णी कुल होतं, यादव कुल होतं, ते सगळे निघाले. ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मशरीराम आत्मानुभव तृष्ठात बांध असे याप्रमाणे आल्याबरोबर इकडे भगवान गोपाल कृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. ते पाहिल्याबरोबर उद्धव धावत 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 आला आणि उद्धव म्हणाला, कृष्णा थांबा, कृष्णा थांबा, अहो तुम्ही या ठिकाणी आलात, 7 दिवसामध्ये द्वारका बुडणारे म्हणतात, पण माझं काय व्हावं, माझं काय व्हावं, मी कुठं जाऊ? ते म्हणाले, आता नाही कृष्णा, तुम्ही जर निजधामाला जायची तयारी केली असेल तर मला ज्ञान सांगा, मी तुमचा सन्मित्र आहे, मी तुमचा अत्यंत जवळचा आहे, हे ज्ञानाचा अधिकार फक्त माझा आहे, यादवांचा ज्ञानाचा अधिकार नाहीये. कारण यादवांना कळलं नाही तुम्ही कोण हे, त्या यादवांना कळलं नाही. जसं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं आणि माशांना वाटतं की हा आपलाच मित्र आहे, पण चंद्र कुणीकडं मासा कुणीकडं हे त्यांना कळत नाही. म्हणून तव विक्रीडितम कृष्ण, तुमच्या सोबत मी खेळलो, क्रीडा केली, गप्पा मारल्या, तुमच्या सोबत राहिलो, तुमच्या सोबत निद्रा घेतली, तुमच्या सोबत जेवण केलं, तुमच्या सोबत फिरलो, शय्या सनाटन स्थान स्नान क्रीडा दिशू, तुमच्या बरोबर स्नान केलं, तुमच्या बरोबर पूजा अर्चा केली, तुमच्या बरोबर मी राहिलो. अहो तुम्हाला सोडून मी क्षणभर राहिलो नाही, मग आता मी, तुम्ही जर निजधामाला गेलात तर मी कसा राहू? नाही तर मलाही निजधामाला घेऊन जा.
असं म्हटल्यावर श्रीकृष्ण म्हणतात नाही नाही थांबा, उच्चिष्ट भोजनो, तुमचं उच्चिष्ट मी खाल्लं आणि वयम त्वेह महायोगी भ्रमंत कर्मवर्त्मसु, मला तुम्ही ज्ञान सांगा कारण तुमच्या ज्ञानाचा अधिकारी मीच आहे. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते एवं विज्ञापितो राजन भगवान देवकी सुद्धा एकांतिरम प्रियम नृत्य मुद्दमम समभाषत. आणि हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं उद्धवा थांबा थांबा, रडू नको, आता या ठिकाणी ज्ञानाचा अधिकारी तूच आहेस आणि तूच माझ्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र करणार आहेस, तेव्हा तू थांब, मी तुला ज्ञान सांगतो. म्हणून भगवंतांनी या ठिकाणी ज्ञानोपदेश करायला सुरुवात केली. यावेळेला मैत्रेय सुद्धा आलेले होते योगायोगाने. आणि मग मैत्रेयाला सांगितलं की तुम्ही आता म्हणजे शेवटी जेव्हा जाताना श्रीकृष्णाने उद्धवाला बद्रिकाश्रमाला जायला सांगितलं आणि मैत्रेयाला सांगितलं की तुम्ही या विदुराला ज्ञान सांगा, विदुराला तुम्ही ज्ञान सांगा आणि यांना मात्र तुम्ही बद्रिकाश्रमाला जायला सांगितलं उद्धवाला. तेव्हा आता यानंतर भगवान गोपाल कृष्ण आणि उद्धव यांचा जो संवाद होईल त्याला आपण उद्धव गीता असं म्हणतो. भगवंतांच्या मुखातून प्रगटलेलं जे ज्ञान आहे ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान आहे आणि या अलौकिक दिव्य ज्ञानाचा अधिकारी फक्त उद्धव आहे आणि मैत्रेय आहे. तेव्हा त्या ज्ञानाचा उपदेश जो भागवत ग्रंथामध्ये आलेला आहे त्या संबंधीचं विवरण आपण उद्याच्यापासून, उद्या पाडव्याच्या निमित्ताने आपण हा ज्ञानोपदेशाला सुरुवात करणार आहोत. म्हणून या ठिकाणी आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभकामना या ठिकाणी थांबतो. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम